इचलकरंजी शहरातील सार्वजनिक वापरातील व गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वापरली जाणारी शहापूर येथील खान सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून पाणी पूर्णपणे आटल्याने यंदाच्या गणेश उत्सवात विसर्जन कसे होणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। खणीचा तळ उघडा पडला असून सर्वत्र केंदाळ आणि गाळ साचल्याने परिसराची अवस्था बिकट झाली आहे। त्यामुळे गणेश विसर्जनासाठी ही खास सुरक्षित आणि उपयुक्त राहिलेली नसल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। शिवाय या परिसरातील महिला नागरिक या खणीच्या पाण्याचा वापर कपडे व भांडी धुण्याकरिता वापरत असतात। पंचगंगा नदीतील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून इचलकरंजी महापालिकेकडून शहापूर येथील या खणीचा पर्यायी विसर्जन स्थळ म्हणून वापर केला जातो। दरवर्षी हजारो सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन याच ठिकाणी केले जाते। मात्र यंदा पावसाअभावी खणीतील पाणी आटले असून तळ पूर्णपणे उघडा पडला आहे। त्यामुळे गणेशोत्सव 2 महिन्यांवर येऊन ठेपला असताना विसर्जन व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। खणीत मोठ्या प्रमाणात केंदाळ, जलपर्णी आणि गाळ साचल्यामुळे पाण्याचा साठा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे। तसेच या ठिकाणी योग्य देखभाल आणि स्वच्छतेचा अभाव असल्याने परिसर अस्वच्छ बनला आहे। विसर्जनावेळी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अशा परिस्थितीत अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांनी महापालिकेने तातडीने या ठिकाणची पाहणी करून खणीतील केंदाळ, गाळ आणि इतर अडथळे हटवावेत। आवश्यक असल्यास पाण्याची व्यवस्था करावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे।